नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अनुज क्रिएशनमध्ये पुन्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपण कुठेही बाहेर फिरायला गेलो किंवा हॉटेलला गेलो तर तिथे पाण्याची बॉटल घेतोस आणि तीच पाण्याची बॉटल नंतर टाकून देतो। तर तीच बॉटल न टाकून देता त्याचा आपण डेकोरेशनसाठी यूज करू शकतो। तर येथे मी बिस्लरीच्या बॉटल घेऊन एक छान असं प्लांट लावण्यासाठी वॉल हँगिंग तयार केलेलं आहे। तर चला पाहू आपण ते कसे करायचे आहे। तर यासाठी आपल्याला लागणार आहेत 3 बिस्लरीच्या बॉटल, त्याच्यानंतर एक दोरी आणि कलर करण्यासाठी कलर बॉक्स अँड ब्रश आणि बॉटल कट करण्यासाठी एक कटर। तर सुरुवातीला इथे मी बॉटलचे पहिले लेबलचे रॅपर असतात ते काढून घेते। त्यानंतर आपण ते कटर घेऊन कटरच्या साहाय्याने बॉटलच्या अगदी मध्यभागीचा एक रेक्टँग्युलर शेप मध्ये एक तुकडे कापून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये एक अंदाज आहे की ज्याच्यामध्ये व्यवस्थित प्रकारे प्लांट बसतील आणि पाणीही प्रॉपर घालता येईल। म्हणजे पूर्ण आपण हाफ बॉटल जर कट केली तर नंतर त्याला माती भरतानाही प्रॉब्लेम येईल आणि नंतर पाणी देतानाही प्रॉब्लेम येईल। तर त्यामुळे एक वरच्या वर पण प्लांट बसतील अशा मापाने आपण ते कटिंग करून घ्यायचे। बाय द वे, माझ्या या चॅनलवरती तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या क्रिएटिव्ह आयडियाज किंवा सणाचे डेकोरेशन, सण कसे साजरे करायचे हे पाहतच असता, पण याच्या पाठीमागे मी ते करताना कशा प्रकारे करते किंवा किती वेळ लागतो, यासोबतच घर व ऑफिस मॅनेज करून स्वतःच्या आवडीनिवडी जपणे, म्हणजे जसे की मी खूप फूडी आहे, सो वेगवेगळे फूड ट्राय करणे, देन स्वतः बनवणे किंवा बाहेर ट्रॅव्हलिंग, हे सर्व काही माझ्यासोबत एन्जॉय करण्यासाठी मी एक नवीन चॅनल ओपन केलेलं आहे। तर त्याला सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही माझ्या चॅनलवरती गेला की तिथे तुम्हाला खाली त्या चॅनलची लिंक दिसेल, तर त्यातून जाऊन नक्की सबस्क्राईब करा। तर चला आता आपण या वॉल हँगरची नेक्स्ट स्टेप करू। तर आता आपण बॉटलला कट मारून झालेले आहेत। आता एक नायलॉनची दोरी घेऊन ती दोरी आपल्याला बॉटलमधून घालून पॅक करायची आहे। तर यासाठी सर्वात प्रथम मी एक स्क्रू ड्रायव्हर घेतलेला आहे व तो गॅसवरती तापवून घेतलाय आणि पहिल्यांदा बॉटलला जिथे जिथे मला होल पाडायचे आहेत त्याच्यावरती मार्कर घेऊन मार्किंग केलेलं आहे व नंतर तिथे मी होल पाडून घेतलेले आहेत। आता सगळ्या बॉटलला होल पाडून झाल्यानंतर आपण ती नायलॉनची जी दोरी आहे ती त्यातून घालून घेणार आहोत। तर सर्वात पहिले टोटल अंतर मोजून घ्या की तुम्हाला किती डिस्टन्सने एक एक बॉटल हवी आहे। तुम्ही त्याच्यामध्ये प्लांट्स लावणार आहात ते तिथल्या तिथेच वरती उगवतील की तेही हँगिंग प्लांट्स आहेत की त्यातून ते बाहेर पडणार आहेत, या अंदाजे तुम्ही ते बॉटल लावून घ्यायची पहिल्यांदा व नंतर बॉटल खाली एकमेकांच्या सरकू नये म्हणून आपण प्रत्येक बॉटल लावल्यानंतर खाली 1 किंवा 2 अशा गाठी मारून घ्यायच्या आहेत। आणि हो, दिवाळी तर फक्त अवघ्या 1 महिन्यावरती राहिलेली आहे। तर दिवाळीसाठी वेगवेगळे डेकोरेशन म्हणजे दिव्यांचे डेकोरेशन किंवा घराला डेकोरेशन कसे करायचे हे व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल। तर त्याच्यासाठी मला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझे नवनवीन आलेले व्हिडिओज हे तुम्हाला पाहता येतील।
तर आता इथे तुम्ही तिन्ही बॉटल लावल्यानंतर ना प्रॉपर उभे धरून ते बॉटल वर खाली येत नाही ना याचा प्रॉपर अंदाज घ्या आणि त्यानुसार त्या मारलेल्या गाठी थोड्या ॲडजस्ट करू शकता तुम्ही। आणि शेवटी ते राहिलेली जी दोरी आहे ती कट करून त्याला गॅसवरती किंवा मेणबत्तीवरती थोडीशी पागळून घ्यावी, म्हणजे त्याचे जे धागे आहेत दोरे आहेत ते निघणार नाहीत। आता या बॉटलला अजून अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी आपण त्याला कलरिंग करून घेऊ। तर इथे मी वेगवेगळे 3 कलर घेतलेले आहेत, रेड, ब्ल्यू आणि येलो। तर आता आपण तिन्ही बॉटलला कलरिंग करून घेऊया। येथे तुम्ही तुमच्या आवडीने कोणतेही कलर देऊ शकता। तर आता तिन्ही बॉटलला कलर देऊन झाल्यानंतर आपण प्रत्येक बॉटलमध्ये माती भरून घ्यायची आहे। तर येथे मी डायरेक्ट हँग करूनच माती भरली आहे, म्हणजे ती प्रॉपर भरलीही जाईल, पसरवताही येईल आणि परत उचलताना सांडणार नाही। तर आता इथे मी माझ्याकडे अवेलेबल असणारे हँगिंग प्लांट तिथे लावून घेतलेले आहेत। आता मी जी ही झाडे लावत आहे त्याला अजिबात मुळांची किंवा प्रॉपर ह्याची काही गरज नसते, जस्ट फक्त त्याचं एखादी फांदी घेऊन खोचली की ते आपोआप जरा पाणी घातले की लगेच उभे राहतात आणि चांगले फुटत जातात। त्याच्यामुळे ऑलरेडी माझ्याकडे या झाडांची भरपूर कुंड्यामध्ये झाडे होती, मी त्याचे फक्त पुढचे शेंडे कट करून घेतलेले आहेत। आता याला पाणी घालून परत लगेच 8-10 दिवसातच हे छान असे अजून फुटून जातील। आता ते झाल्यानंतर ना आपण कलर दिलेल्या बॉटल ह्या मला थोड्या मोकळ्या वाटत होत्या, मग त्याला अजून थोडं अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी मी व्हाईट कलर घेतलेला आहे आणि ब्रशच्या साहाय्याने त्याच्यावरती छोटी अशी बारीक फुले काढून घेतलेली आहेत। तर अशा प्रकारे मी तिन्ही बॉटलवरती ते कंप्लीट करून घेतल्यानंतर आपलं सुंदर असं प्लांटसाठी वॉल हँगिंग तयार आहे। तर हे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हे नक्की करून पहा। याच्यासाठी काही जास्त साहित्य लागत नाही, तुम्ही घरगुती साहित्यामध्ये ते बनवू शकता आणि लगेच होण्यासारखं आहे। तर तुम्हीही ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।